नवी मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून वनमंत्री गणेश नाईक यांना डिवचणारी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। स्मृतिभ्रंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकाराचा मोफत उपचार करून मिळेल असा आशय लिहिलेले बॅनर नवी मुंबईमध्ये लावण्यात आलेले आहेत। गणेश नाईकांकडून खासदार श्रीकांत शिंदे यांना कायमचा माजी खासदार करेन अशा प्रकारचं आव्हान देण्यात आलं होतं। त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाईकांना स्मृतिभ्रंश झाल्याची टीका केली होती आणि यावरूनच शिवसेना संपर्क प्रमुख अंकुश कदम यांच्या मार्फत शहरभर स्मृतिभ्रंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकाराचा मोफत उपचार करून मिळेल अशा आशय लिहित बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। गणेश नाईकांना डिवचण्यात आलेला आहे। ते म्हणताना बोललेत की अतिशय खालच्या पातळीला जाऊन बोललेत की यांनी भूखंड लाटले, अशा असंख्य आरोप केले। परंतु ज्यांनी या नवी मुंबईला पूर्ण लाटले, काल म्हणले की आम्ही त्यांच्या विरोधात बोललो नाही तर आमचं मंत्रिपद चाटायचं आहे का? पण त्यांनी नवी मुंबईला कशी चाटून पुसून खाल्ले याचं उदाहरण दाखवण्याची आजपासून नवी मुंबईचे शिल्पकारांचे शिल्प अशा पद्धतीचे एपिसोड आता रेग्युलर चालू राहणार आहेत। ती सगळी नुरा कुस्ती आहे, त्यामध्ये फार काही वास्तविकता आहे, सत्य आहे असं समजण्याचं काही कारण नाही। पण एकनाथ शिंदेवर भाजपा काही शिलेदार तयार करत आहे त्यांना अडचणीत आणण्यासाठी। हा एक त्यातून मला या सगळ्या घटनावरून मला दिसत आहे।